चारी मूल्य निश्चित करण्यासाठी 6 षटकांचा सामना इथे होणार आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले. नंतर प्रमुख पंच तुषार मेटे सर, स्क्वेअर लेग पंच अक्षय चांदगुडे सर. आतापर्यंत 2 चेंडू आपण बघितले, प्रचंड वेग होता दोन्ही चेंडूवरती आणि कुठेही धाव नाही, निर्धाव चेंडू. पण ऋषी नातो हा जरी 2 डॉट बॉल आले असले तरी देखील त्याची पारगाव टीम कडून निश्चितपणे अपेक्षा नाहीये एका बाजूले. 6 पारगाव टीम कडून निश्चितपणे अपेक्षा नाहीये एका बाजूले. 6 धावा पळून काढल्यात. वा, या षटकासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पण कुठे ना कुठे स्वतःच्या गावात खेळत असताना अशा प्रकारचं मिसफील्ड हे कुठे ना कुठे मनावरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळू शकतो. आणि मला असं वाटतं की गावात खेळत असताना एक प्रेशर असतं. चला पलीकडे गोट्यापाशी बसलेला ब्लू शर्ट, ब्लू शर्ट मोबाईल वरती बोलणारा पोरगा विनंती असेल आपण बाहेर या. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे आणि पाठीमागचा षटकार हा न विसरता येण्यासारखा आहे. परंतु अद्यापही गोलंदाजी मधील जर बघायला गेलं तर क्षितिज दिवेकरची गोलंदाजी ही बहरलेली आहे. यावेळेला वेगवान चेंडू आपण बघतोय, इनसाइड आउट शॉट खेळलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पाठीमागे जितेंद्र शेळके आणि दरम्यान एक सिंगल. एका सिंगलने धावसंख्या जाते पुढे. काका शितोळे, त्याच्यानंतर ऋषी नातो असेल, चैतन्य असेल आणि एकंदरीत त्यांची जर टीम जर बघायला गेली तर नवख्या खेळाडूंना घेऊन आपण बघतो की मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पहिलं षटक संपलं 9 धाबा धावपलकावरती, त्याच्यामध्ये 6 धावांचे मिसफील्ड हे वैशिष्ट्य राहिले पहिल्या षटकाचं. कोणत्याही प्रकारची विकेट नाही. पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात पारगाव संघाची. जर त्या 6 धावा इनकेस जर 3-4 धावा जर मायनस केल्या असत्या तर कदाचित 4-5 धावांचं षटक बघायला मिळालं असतं, जे की एक मोस्ट सक्सेसफुल असं षटक ठरलं असतं. पण अद्यापही बघायला गेलं तर पॉवर प्ले मध्ये 10 पेक्षा कमी धावा तुम्ही खर्च करताय तर ते षटक हे देखील एक मोठं यशस्वी आहे. आणि यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय यश शिंदे आहे. मोस्ट ऑफली यश शिंदेला आपण डेथ ओव्हर मध्ये बघत असतो. आता पॉवर प्ले मध्ये त्याला तिथे विश्वासानं तो चेंडू त्याच्या हातावरती दिलेला आहे. पण काका शितोळेची ताकद देखील मोठी राहिलेली आहे आणि एक अगदी हाफिज क्रिकेट पासून सुरुवात झाली होती काका शितोळेची. त्याच्यानंतर अगदी सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव या संघाचा हाफिज क्रिकेट विश्वामध्ये. पण त्याच सोबत जर बघायला गेलं तर काका शितोळे एकदा का सेट झाला की त्याच्यानंतर मग मात्र कोणत्याही गोलंदाजाची वाट लावण्यासाठी तो तशा प्रकारचं मनोबल त्याचा आहे ते. पण सध्या तरी अजून कोणत्या प्रकारचा विशेष फटका पॉवर प्लेच्या अकॉर्डिंग आला नाही. पुन्हा एकदा यश शिंदे गोलंदाजी मार्कवरती. बॅटची कडा स्लिपमध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक पैकी वेगवान थ्रो चांगला होता. एक सिंगल. मिस फील्ड वरती पारगाव संघाला कंट्रोल करावं लागेल. मिस फील्ड किती महत्वाची कुठे ना कुठे मिस फील्ड अगदी काल जर बघायला गेलं मिस फील्ड मुळे कुठे ना कुठे पारगाव संघ भवानीनगर मध्ये फायनल मध्ये जाण्यावाचून वाचला. आणि मला असं वाटतं की मिस फील्ड म्हणजे काय असते हे पारगाव संघाला सांगायची गरज नाही. सातत्यपूर्वक मॅचला सिरियस मोड मध्ये हे सगळे खेळाडू खेळत असतात. त्यावेळेला पाठीमागे क्षेत्ररक्षक पुन्हा मिस फील्ड. हो 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 हो, स्वतःची चूक स्वतः सावरली आहे. वा, याला म्हणतात कमबॅक. आणि पाठीमागे थ्रो करणारा खेळाडू होता किशोर. किशोर शिंदे आपण बघतोय तेव्हा भाऊ उभा राहतो आणि जेव्हा भाऊ चुकतो तेव्हा भावाच्या पाठीशी भाऊ असतो. पण इथे आपण बघतो की भावाकडून चूक झाली आणि स्वतःतून सावरलं. स्वतःच्या चुका योग्य वेळी ज्या माणसाला सावरता येतात ना, अशी माणसं जीवनाच्या शर्यतीमध्ये फार कमी वेळा पराभूत होत असतात. धावसंख्या 11 ही धावसंख्या धावपलकावरती आहे आणि 1 विकेट गमावलेली आहे. आणि पॉवर प्लेचं हे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 1-1 समीकरण आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. पंचांची आतापर्यंतची कामगिरी 1 नंबर राहिलेली आहे. 11 धावा धावपलकावरती, 1 विकेट कोसळली आहे आणि स्पर्धेचं नियोजन 1 नंबर आहे. यावेळेला मात्र व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल षटकातला 1 नंबरचा व्हाईट बॉल असं म्हणू शकतो आपण इथे देखील. आणि हा पहिला व्हाईट बॉल येतो या षटकातला.
एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत केवळ 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, यावेळेला पंचांकडे हलकीशी दाद मागितली आहे, पण पुनश्च एकदा आपण बघतोय चांगला चेंडू आहे. केवळ 3 धावा यश शिंदे. यशचं जसं नाव आपण बघतो की सक्सेसफुल आहे, तसंच अगदी त्याची कामगिरी प्रतिभा देखील एक चांगली कमावलेली आहे त्यानं. मोस्ट ऑफली आपण बघतो की आज बहुतांश खेळाडू हे नवोदित खेळाडू बघायला मिळत आहेत. यावेळेला स्टेप आउट करत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाठीमागून जितेंद्र शेळके चेंडूवरती, तोपर्यंत एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू वेडचा जर्सी क्रमांक धावफलकावरती आणि 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी गमावल्यानंतर चेक 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 पहिली 2 षटकं आपण बघतो पॉवर प्ले मध्ये पाया भक्कम करण्यामध्ये अपयश आलेलं आहे. आता पाया भक्कम करण्यासाठी एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. नवीन बॅटर आपण बघतोय ऋषिकेश रातूच्या सोबत संकेत काकडे हा देखील हार्ड हिटर आहे आणि फिटमॅन आहे. हप्पेची अनेक मैदानं गाजवताना यापूर्वी बघितले. फुलपिच क्रिकेटमध्ये देखील अनेक मैदानं गाजवण्याचा त्याने प्रयत्न केला. काही मैदानामध्ये यशही आले, पण आता पाठीमागे काय तुम्ही कमावलंय किंवा पाठीमागे तुमचं नाव किती मोठं आहे हे मॅटर नाही करत. जर तुम्हाला आज इथे जिंकता येतंय का हे महत्वाचं आहे. इतिहास फक्त एक आठवणी म्हणून आपण बघू शकतो. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपण बघतोय. पुन्हा एकदा लगातार निर्धाव चेंडूंची सरबत्ती जी सुरू आहे ती अद्यापही कंटिन्यू आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे, पण ऋषी नातूकडे जर बघायला गेलं तर ऋषी नातू अगदी 2 प्रीमियर लीग 2022-23 ची मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज आहे स्पोर्ट्स बाईक त्यानं देखील जिंकली होती. त्यामुळे बॅटिंग मध्ये त्याची एक वेगळी प्रतिभा आहे. यावेळेला मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न, बॉल अचानक टर्न झाला. 4 धावांसाठी हा फटका चौकार. नशिबाची मात्र इथे साथ मिळाली इथे पिंपळगाव संघाला आणि 17 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. कुठे ना कुठे आपण लग चालू झाला असं म्हणू शकतो आपण पिंपळगाव संघाचं. आता इथून पुढची वेळ कदाचित पिंपळगाव संघाची असू शकते. वाह, सुंदर चेंडू होता, स्लोअर बॉल आणि व्हेरिएशन बघा, एक अफलातून चेंडू बघायला मिळाला. करतो मुळात आपण बघतो की क्षितिज दिवेकरचे प्रत्येक चेंडू हे वाऱ्याची स्पर्धा करत त्याचे प्रत्येक चेंडू असतात आणि अचानक यावेळेला जो स्लोअर बॉल आला ऋषी नातूला जज करण्यामध्ये अपयश. डॉट बॉल, 17 धावा. अजूनही चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. पुन्हा एकदा पायनवरती बारा केलाय, अगदी खोलवरती टप्पा, ब्लॉक होल डिलिव्हरी, यॉर्क लेंथ वरती अटॅक केलाय. चांगली गोलंदाजी, एक सिंगल. लेग बायच्या स्वरूपात पंचांनी धाव कळवली. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहेत. रन मशीन विराट कोहलीचा जर्सी क्रमांक धावफलकावरती आहे, पण अजूनही पिंपळगाव संघाला एक रन मशीन मिळालेली नाहीये. 6 षटकांची मॅच आहे. पहिल्या 3 षटकामध्ये अद्यापपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत आणि अपयश कंटिन्यू आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता, थोडं रिस्क घेण्याचा प्रयत्न होता आणि अशी रिस्क घेणं या मोमेंटला बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला सरळ बॅटने धावा येत नाहीत अशा वेळेला तुम्ही ऑफसाईड पिचिंगची लेंथ ओळखून त्या अकॉर्डिंग तुम्ही जर स्विच हिटचे जर फटके निवडले तर ते मोस्ट सक्सेसफुल ठरू शकतील. कारण की मोस्ट ऑफ फिल्डर आपण बघतो की 13 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. पायनवरती मारा केलाय. क्षितिज पुन्हा चेंडूवरती जाईल, एक सिंगल होईल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होकार, योग्य वेळी नकार. धावसंख्या या षटकामध्ये बघायला गेलं तर केवळ 6 धावा बघायला मिळाल्या आणि 2 षटकं टाकली क्षितिज दिवेकरने. केवळ खर्च केल्यात एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. टोटल जर बघायला गेलं तर आपण क्षितिज दिवेकरनं जावांतर लेग बायची धावा जर सोडल्या तर त्याच्यामध्ये ॲज अ बॉलरच्या नावावरच्या धावा पकडल्या आपण तर केवळ 13 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत.
पहिलाच बॉल वाईट बॉल येतोय. एक फसवा गोलंदाज आहे की विकास सुरवसे. पहिला बॉल वाईट येतोय. धावसंख्या दुसऱ्या दशकामध्ये पोहोचलेली आहे. 20 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 6 षटकांची लढत आपण बघतोय. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत कमालीचं अपयश. इथून पुढे यशाची गरज आहे. पुन्हा एकदा संकेतसाठी हा बॉल डॉट बॉल. 20 ही धावसंख्या स्थिर आहे. इथे आपण बघतोय चेंडू जज होऊ शकला नाही, पण जर याचा कदाचित मिडल झाला असता तर एक चांगला हुकचा फटका बघायला मिळाला असता. पण लेग बायची ही धावसंख्या 21. विकास सुरवसे देखील एक चांगली प्रतिभा आहे. पारगावचे असे काही 4-5 खेळाडू आहेत की मी 4-5 म्हणण्यापेक्षा मी अगदी म्हणेल की 7, 8, 9 किंवा 11व्या क्रमांकापर्यंत आपण म्हणू शकतो की असे त्यांचे खेळाडू आहेत. मॅच विनर खेळाडू आहेत. बाहेर जर बघायला गेलं तर निश्चितपणे ॲज अ आयकॉन म्हणून विकास सुरवसे यांना देखील एक चांगली मागणी आहे. त्यानंतर इथे शॉट चांगला, फटका दमदार आहे. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंद बाज को सजा. एस पासलकर, सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपळगाव, बी का राजा, ब जा दिया बाजा, षटकार. आणि हा पहिला षटकार आपण बघतोय. पहिली मोमेंट ही प्रत्येकासाठी खूप खास असते. अगदी आयुष्यामध्ये पहिली तुम्ही गाडी घेतली असेल ती खास असते. आयुष्यामध्ये पहिली नोकरी खास असते. आयुष्यामध्ये पहिला पगार खास असतो. आणि आयुष्यामध्ये पहिलं प्रेम हे खास असतं. या दरम्यान ऑन ड्राईव्हचा फटका. पाठीमागून क्षेत्ररक्षक किशोर शिंदे एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचलेली आहे. चौथं षटक आपण बघतोय. 4 बॉलमध्ये 8 खर्च केल्यात. अजूनही चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण, पण अजूनही एका मोठ्या टॉप गिअरची गरज आहे. फसवा बॉल. धावेचा कॉल. पाठीमागे मिस फील्ड. आतापर्यंत जवळपास पारगाव संघानं 3 मिस फील्डच्या चुका केलेल्या आहेत, जे की पारगाव संघाकडून बघायला मिळत नाही कधी असं. मोस्ट ऑफली पारगाव संघाची आपण बघतो की बॉलिंग चांगली आहे, बॅटिंग चांगली आहे आणि त्यांची फिल्डिंग सुद्धा त्यांच्या मॅच विनर ठरण्याचं एक मोठं कारण आहे. पण आज यावेळेला मात्र शॉट चांगला आहे. पाठीमागे छोटा पॅकेट, बडा धमाका, टिपला सुंदर झेल आणि इथे ऋषी नातू यांचा खेळ संपला. कॅच घेणाऱ्या खेळाडूचं नाव तौसिफनं टिपलेला एक सुंदर कॅच आणि हा एक महत्वपूर्ण कॅच होता. आज बऱ्याच दिवसानंतर निखिल शिशुपाल यांना मैदानावरती बघतो आपण. खरं एक दिलदार माणसा, राजा माणूस निखिल शिशुपाल. आणि निश्चितपणे माझ्या आयुष्यामध्ये देखील एक महत्त्वाची चांगली सवय लावण्यामध्ये निखिल शिशुपाल यांची देखील एक मोठी जबाबदारी आहे की विदाऊट हेल्मेट मी प्रवास करायचो. आणि संबंध महाराष्ट्रभर फिरत असताना या माणसामुळे मला हेल्मेटची सवय लागली. म्हणजे चांगल्या मित्रांना तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. यावेळेला आपण बघतो इथे अजय नातूचा खेळ देखील संपला इथे. आणि अजय चव्हाण आणि खरं तर आपण बघायला गेलं तर आज वडिलांचं खरं तर आपण बघतो की पारगावचं क्रिकेटशी एक जुनं नातं आहे. आणि अगदीच त्यांची सिनियर बॉडी म्हटल्यानंतर किंवा स्टेजवरती बसलेली जी मंडळी आहेत त्यांनी देखील पारगावचं नाव हे क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगल्या प्रकारे पुढे घेऊन गेलेले आहेत. आणि आत्ताचे जे खेळाडू आहेत ते वारसा टिकवत आहेत. आणि मला असं वाटतं की केवळ वारसा टिकवत नाहीयेत तर नवोदित नव्या पिढीकडे वारसा देण्याचं काम चालू आहे. आणि त्याचंच एक मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण जर बघायला गेलं तर त्याचं तौसिफच्या रूपाने तौसिफची गोलंदाजी आपण बघतोय. एक चांगलं टॅलेंट, चांगली प्रतिभा गोलंदाजीमध्ये आपण बघतोय. आता पण चांगली गोलंदाजी निश्चितपणे केलेली आहे. आणि 4 बॉल टाकलेत, केवळ 5 धावा खर्च केल्यात. 1 विकेटचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. खरं तर आपण बघतो की गावाच्या टीम अचानक उभ्या राहतात आणि अचानक कोसळतातही. पण ती टिकवून ठेवणं, वारसा टिकवून ठेवणं हे एक मोठं चॅलेंज असतं. या दरम्यान चांगला शॉट अप्पर कट निवडला. पाठीमागून बजरंग धावत आला पण उपयोग झाला नाही. चौकार.
चौकारानं धावसंख्या जाते पुढे 38 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 बॉलवरती 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. यावेळेला स्विच हिट, चांगला फटका आणि बजरंग पाठीमागे आहे. आणि दरम्यान दुसऱ्या धावेसाठी केलेलं पलायन, दुसरी धाव या दरम्यान इथे होते कंप्लीट आणि 2 धावा धाव फलकाला जातील पुढे घेऊन. या षटकामध्ये 11 धावा आल्या तर टोटल 5 षटकानंतर 40 धावा धाव फलकावरती 3 गडी गमावल्यानंतर. अखेरचं षटक आणि हाणामारीचं हे षटक मोठी अपेक्षा आहे. कमबॅक होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. विदाऊट टेन्शन इथून पुढे मॅचला पुढे घेऊन जाणं फार महत्त्वाचं आहे. टेन्शनला बाजूला ठेवा, फक्त डोक्यावरती किंवा डोक्यामध्ये तर संकटावरती तोंड पडा. विकास सुरवसे गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल उंच उडाला होता चेंडू, पाठीमागे किशोरचा निखिल शिशुपाल यांचा चांगला अंदाज आणि एक सिंगल. धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचेल. 6 षटकांची लढत आहे. किमान धावफलक तुम्हाला 50 पर्यंत घेऊन जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. चैतन्य चव्हाण आपण बघतोय स्विचचे काही महत्त्वपूर्ण फटके खेळत त्यानं, पण त्याचे फटके ब्लॉक करण्यासाठी स्क्वेडलेग एरियामध्ये बजरंग पाठीमागे उभा. यावेळेला चांगला फटका आपण बघतोय, कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला शॉट आणि हा यशस्वी फटका चौकार. या चौकारानं धावसंख्या जाईल पुढे 45 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. आता गरज एका हिटमॅनची आहे. अर्थात हिटमॅनचा जर्सी क्रमांक धावफलकावरती लागलेला आहे. आता कव्हरमध्ये एक्स्ट्रा फील्ड सेटअप आपण बघतोय. आता लॉंग ऑनचा खेळाडू मिड ऑनमध्ये, त्याच्यानंतर पॉइंट कव्हरमध्ये एक डीपमध्ये यावेळेला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जरा जास्त बाहेर निघाला. डॉट चेंडू आणि 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी. 2 चेंडू बाकी आहेत. 45 धावसंख्या असतील. त्या 2 बॉलमध्ये किमान 5 धावा येणं फार महत्त्वाचं आहे. कारण की 50 धावा तुम्हाला पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. कारण की जेवढ्या कमी धावा राहतील तेवढ्या डिपेंड करण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. यावेळेला स्टेप आउट केलंय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू उंच आकाशात, पाठीमागे क्षेत्ररक्षक जेल टिपलाय. गुड कॅच. आणि किशोर शिंदेनं घेतलेला एक महत्त्वपूर्ण कॅच आपण बघतोय. इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस होणार आहे. कोलवडी संघनायक आणि संतोष शेठ नागवडे 11 संघनायकांना देखील सूचना असतील की आपण लगेच रेडी राहायचं. यावेळेला ताकदवान शॉट अटेम्प्ट केलाय. चेंडू बघता बघता सीमारेषा पार. 4 धावा चौकार. 49 धावा धावफलकावरती आपण बघतोय आणि आता जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष दिलंय.
ठेवलेले आहेत. आणि संतोष शेठ नागवडी इलेव्हन संघाच्या संगणकांना सूचना आहे, आपण लगेच चला. लेट प्ले जाऊयात मॅचच्या आतमध्ये. आपण पहिला चेंडू ऋषी नातू गोलंदाजी मार्कवरती, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्विचेटचा प्रयत्न. निर्धाव चेंडू होतोय, 50 धावांचं लक्ष आहे, 35 चेंडू बाकी आहेत आणि 50 धावा. टार्गेट जर बघायला गेलं तर निश्चितपणे फार जास्त मोठंही नाही आणि फार जास्त छोटंही नाही. डिपेंड ऑन युअर माइंडसेट, तुमचे प्रयत्न, तुमच्या दिशा आणि तुमचं प्लॅनिंग, कोणत्या बॉलरला कसं डिपेंड करायचंय. यावेळेला शॉट चांगला, फटका आकाशात आणि कॅच काय, वा! काका शितोळेचा हा एक अद्भुत कॅच आणि इथे प्रतिम कॅच बघायला मिळतोय. नेत्रदीपक, डोळ्यांचं पारणं फिरणारा आणि इथे कौतुकास पात्र अशा प्रकारचा कॅच, जबरदस्त कॅच. रनिंग कॅच एक विशेष कॅच मानले जातात आणि हा निश्चितपणे आजच्या दिवसातला एक सर्वोत्तम कॅच पैकी एक कॅच. काका शितोळे पाठीमागे होता, पहिला धक्का त्या मनाने लवकर बसलाय आणि ताकोने लवकर बाद झालाय. लेफ्ट हँडेड बॅटर अशा प्रकारे एक चांगली सलामी देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यात अशा प्रकारे इतक्या लवकर विकेट, हे जरा कुठे ना कुठे पारगाव संघाच्या बॅटिंग ऑर्डरवरती हा एक इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट कदाचित बघू शकतो असं म्हणू शकतो आपण. पण हे कदाचित, कारण की बॅटिंग ऑर्डर जर बघायला गेली तुम्ही, तर मोठी बॅटिंग ऑर्डर आहे, पण जर बघायला गेलं तर टीम कोसळायला वेळ लागत नाही. नियती जर बदलली तर यदा कदाचित पुढे कोणत्या गोष्टी घडतील, कदाचित पारगाव टीम एकतर्फे जिंकेल, कदाचित पिंपळगाव टीम एकतर्फे जिंकेल, कधी काय होईल हे सांगता येऊ शकत नाही. आणि म्हणूनच आज प्रेक्षक इथे मॅच बघण्यासाठी आतुर आहेत, कारण की तो सस्पेन्स आहे, जो थ्रिलर आहे, जी पुढे काय होणार हे कुणाला माहिती नसतं ना. त्यामुळे आपण बघतो की इथे मॅच बघण्यासाठी गर्दी सकाळपासून बघायला मिळालेली आहे. आणि ज्या गोष्टींमध्ये आपल्याला कळतं की पुढे यावेळेला कॅचची संधी होती पण जास्त तेवढं एलिमिनेशन नव्हतं, एक सिंगल दरम्यान मिळते, पुढे काय होणार हे ज्या गोष्टींमध्ये आपल्याला माहीत नसतं त्या गोष्टी बघायला मजा येते. आणि टॉस करतोय संतोष शेठ नागवडी इलेव्हन आणि त्याच्या विरोधात कोलवडी इलेव्हन. सध्या मराठी चित्रपट जर बघायला गेलं तर मराठी चित्रपटामध्ये बहुतांश प्रेक्षक मिळत नाहीत, तर आपल्याला माहिती असतं पुढे काय होणार ही स्टोरी आपल्या बसल्यानंतर आपण लगेच सांगतो. मला असं वाटतं कुठे ना कुठे मराठी इंडस्ट्री देखील आपली सस्पेन्स टिकवणं फार महत्त्वाचं आहे. यावेळेला सहज खेळण्याचा प्रयत्न आणि ऑन ड्राईव्हचा फटका, एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे, धावसंख्या 2. चला संगणक पुढे या, कॅप्टन पुढे या. बारगावचे प्रगतशील उद्योजक सन्माननीय सारंगजी कुंभारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करतोय. आतापर्यंत तोडीस तोड प्रत्युत्तर इथे ऋषी नातूच्या माध्यमातून आपण बघितलं. षटक पहिलं संपलं, 1 विकेट आणि त्याच सोबत इथे केवळ 3 धावा. अगदी प्रतिभाशाली ही गोलंदाजी बघायला मिळाली आणि अशाच गोलंदाजीची गरज आहे. शेवट प्रतिकार हा फार जास्त महत्वाचा आहे. धावसंख्या आपण बघतो 3 आहे केवळ आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. पॉवर प्ले मध्ये जर हे आणखीन एक षटक, जर आणखीन एक ताकदवान गोलंदाजी बघायला मिळाली तर निश्चितपणे सन्माननीय उद्योजक सारंगजी कुंभार साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करतोय. एका बाजूला टीम कोलवडी आणि दुसऱ्या बाजूला टीम
संतोष शेठ नागवडे 11 टॉस जिंकलाय संतोष शेठ नागवडे 11 या संघानं आणि निर्णय लवकरात लवकर कळवतील. आणि संतोष शेठ नागवडे या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेला सुंदर शॉट पाठीमागे क्षेत्ररक्षक टेकडे गुड कॅच आणि क्षितिज दिवेकरचा खेळ देखील संपलाय. 5 या धावसंख्येवर ठीक 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 करतात 2 विकेट्स करतात कुठे ना कुठे पिंपळगाव संघ एक पूर्णांक 2 चेंडू आपण बघितले. गौरव शितोळेने घेतलेली एक महत्वपूर्ण विकेट आणि क्षितिज दिवेकरच्या रूपाने दुसरा बुरुज पारगाव संघाचा कोसळलेला आहे. खरं तर हे प्रेशर आहे. नॉर्मल डेला तुम्ही निश्चितपणे ज्यावेळेस भारतीय टीम ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती असेल इंग्लंड दौऱ्यावरती असेल किंवा पाकिस्तान सोबत खेळत असेल तर ते प्रेशर वेगळं राहतं. पण ज्यावेळेस स्वतःच्या मायभूमीमध्ये ज्यावेळेस खेळतो आपण इंडियामध्ये खेळतो त्यावेळेस जे ते प्रेशर जास्त राहतं. अगदी इथे देखील मी म्हणेल की पारगाव संघाचं हे होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवरती खरं तर मॅच खेळणं हे जर जास्त प्रेशर आहे आणि याच प्रेशरमुळे चुका होऊ शकतात. पायांचा वापर केला स्टॉप करण्यासाठी आणि या वेळेला तुफान आलंय तुफान आलंय तुफान आलंय. हे तुफान कुणाच्या नावावर आहे? ठीक 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 पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणू शकतो आपण मागे. ठीक 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 ठीक
23 चेंडू आणि इथून पुढे 41 धावांची जिंकण्यासाठी गरज आहे. पहिली पॉवर प्लेची दोन्ही षटकं आपण बघतोय तोडीस तोड गोलंदाजी केलेली आहे. इथून पुढे 19 चेंडू आणि 37 धावांची गरज आपण बघतोय. पारगाव टीम सध्या संकटामध्ये आहे, जणू काही त्यांना एक वेढा दिलेला आहे. आणि आता पिंपळगाव संघाचा एक ताकदवान मजबूत वेढा मैदानच्या आतमध्ये आपण सध्या बघत आहोत. यावेळेला बाहेर निघणारा बॉल हलक्या हाती फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, ऑफ ड्राईव्हचा फटका, दरम्यान एक सिंगल आणि एक सिंगल आणि 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर तुकाई टायगर पारगाव संघाची धावसंख्या केवळ 14 धावा आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये.
डिसिजन घेणारा खेळाडू जर केवळ कॅप्टन म्हणून डिसिजन न घेता मला टीममेट म्हणून जर डिसिजन घेता आले, आपल्या सहकार्यांची मदत घेता आली आणि चर्चेतून जो डिसिजन बाहेर पडतो तो महत्त्वाचा राहतो. आकाश बॉलिंग ट्रॅकवरती आणण्यासाठी चर्चेतून डिसिजन झाला आणि तो प्लॅन सक्सेसफुल झाला आणि इथे धक्का पारगाव संघाला 16 या धावसंख्येवरती. आता सगळ्यांच्या आशा मात्र पारगाव संघातील आता खेळाडूंकडे आहेत. पारगाव संघ इथून पुढे या अडचणीतून बाहेर पडणार तरी पडणार कसा. टेन्शन वाढत चाललंय पण टेन्शनला व्यवस्थितपणे योग्य परफॉर्मन्स योग्य टायमिंगला फार महत्वाचं आहे. एका चांगल्या बूस्टरची गरज आहे आणि यश शिंदे अगदी तसाच बूस्टर आहे. जेव्हा टीम अडचणीमध्ये तेव्हा यश शिंदे नावाचा ऑप्शन, जेव्हा टीमला जिंकायचंय ऑप्शन समोर दिसत नाहीये तेव्हा यश शिंदे पाठीमागून येतो आणि कानामागून तिकट होऊन जातो. अशा प्रकारचा फलंदाज. 15 चेंडू आणि 30 धावांची गरज. यावेळेला मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न डीप पॉइंट मधून क्षेत्ररक्षकपैकी चांगली आहे. रनआउटची संधी होती पण दरम्यान यश पोहोचला आणि जसा यश पोहोचला तसं एक नव चैतन्य टीम मध्ये बघायला मिळतोय. 2 बॉल खेळला, 6 वरती खेळतोय. धावसंख्या 22. या षटकातले 2 चेंडू बाकी. 14 चेंडू 28 धावांची गरज आपण बघतोय. पंचांचं आतापर्यंत अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम. स्वप्नील काकडे सरांचं हे स्क्वॉड आपण बघतोय. त्याचप्रमाणे 14 चेंडू 28 धावांची गरज. चौदा चेंडू 28 धावांची गरज आहे. सरासरी 200 धावांचा स्ट्राईक रेट इथून पुढे फार महत्वाचा आहे. काका शितोळेचे उर्वरित चेंडू देखील अतिशय महत्वाचे आहेत पण यश शिंदे सध्या प्रेशर कमी करतोय. यावेळेला प्रचंड वेगवान गोलंदाजी आपण बघतोय. काय भन्नाट गोलंदाजी होती. याही षटकामध्ये काका शितोळेचा अद्भुत प्रवास सुरूच आहे. 13 चेंडू 28 धावांची गरज. 13 बॉल 28 धावांची गरज आहे. मॅच आता कुठे ना कुठे पिंपळगाव संघानं जवळपास मी म्हणेल की 70% पर्यंत त्यांनी ताब्यात घेतली मॅच पूर्णतः. पण टेन्शन न घेता इथून पुढे अजूनही आपण बघतो की जितेंद्र शेळकेची भूमिका फार महत्वाची राहते प्रत्येक मॅच मध्ये. तो नॉन स्ट्राईक एंडला उभे राहून यश शिंदेला शांत करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला ताकदवान शॉट पाठीमागून क्षेत्ररक्षक एक सिंगल होईल कंप्लीट आणि लॉंग ऑफ मधून थ्रो येईल एक सिंगल आणि एक जबरदस्त षटक हे देखील बघायला मिळालं. केवळ 9 धावा या षटकामध्ये बघायला मिळाल्या आणि आता 12 चेंडू मध्ये 27 पाहिजेत. 12 बॉल 27 पाहिजेत. तिथे घडणार काय. पारगाव संघ जिंकणार तर जिंकणार कसा. पिंपळगाव संघानं एक प्रचंड सुरेख वेढा देऊन ठेवलाय आणि मॅचला असं काही कंट्रोल करून ठेवलंय की इथे मात्र सध्या पिंपळगाव संघाची हवा बघायला मिळते. पण टेन्शन न घेता इथून पुढे यश शिंदेला आणि जितेंद्र शेळकेला खेळावं लागेल. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या. कर ले आज खुद पर भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवून अडचणीच्या काळामध्ये संकटातून मार्ग शोधणं हे आता एकमेव ऑप्शन सध्या पारगाव संघाच्या समोर आहे. पण दुसऱ्या बाजूला पाठीमागे ज्या 4 षटकांमध्ये अगदी ऋषीनाथची 2 षटकं, काका शितोळेची 2 षटकं, दोन्ही षटकांमध्ये पिंपळगाव संघानं प्रचंड मोठे यश संपादन केलेलं आहे. आता नंतरच्या गोलंदाजांना फक्त एकच काम करायचंय ते म्हणजे मिळालेलं यश टिकून ठेवायचं आहे. मिळालेले यश टिकून ठेवायचं आणि हे एक मोठं चॅलेंज असतं. नफस नफस में बिखरना कमाल होता है, नजर नजर में उतरना कमाल होता है, बुलंदियों पर पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पर पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पर ठहरना कमाल होता है. यश मिळवणं सोपं आहे, यश मिळवणं सोपं आहे, पण यश टिकून ठेवणं फार अवघड आहे. बघायचं आता इथून पुढे हे यश टिकून ठेवण्यामध्ये पिंपळगाव संघाला कसं यश मिळतंय किंवा पारगाव संघाचं कमबॅक बघण्यासाठी. पहिला बॉल ग्राउंड शॉट म्हणू शकतो आपण. स्ट्रेट ड्राईव्ह होता, पाठीमागून क्षेत्ररक्षक चेंडू वेगात. यश शिंदे संघासाठी संकट मोचक बनतो आहे चौकार. धावसंख्या 27 वरती 11 चेंडू 23 धावांची गरज.
11 चेंडू 23 धावांची गरज. आणि मला इथे या मुवमेंटला जर बघायला गेलं तर तुमचा कॅप्टन हा फार महत्त्वाचा राहतो. आपण नेहमी म्हणतो की अर्जुनच्या पाठीच्या अर्जुन खरं तर युद्ध का जिंकू शकला तर त्याच्या पाठीमागे श्रीकृष्ण होते. मी म्हणेल की या अर्जुनाचं सक्सेस बघता त्याच्या पाठीमागे कृष्णाची भूमिका देखील फार महत्त्वाची आहे. नॉनस्टॅक एंडला उभं राहून जितेंद्र शेळके त्याच्या यशला शांत करण्याचा प्रयत्न करतोय. या मुवमेंटला हे फार महत्त्वाचं राहतं. शांत करणं किंवा आत्मविश्वास देणं फार महत्त्वाचं राहतं. इनसाइड एज चेंडू यष्टांच्या अगदी जवळून निघून गेला आणि इथे अक्षरशः मी म्हणेल की सुटकेचा एक मोकळा श्वास बघायला मिळाला. प्रचंड सुरेख गोलंदाजी इथे आपण बघतोय. सुंदर अशा प्रकारचे हे नेत्रदीपक काम पिंपळगाव संघाचं आपण बघतोय. चैतन्य त्याच्यानंतर पाठीमागे सगळ्यांचं अद्भुत काम आहे. त्यांच्या ऑल फिल्डर्सने प्रचंड सुरेख काम केले आतापर्यंत. हा चेंडू भन्नाट वेगाचा चेंडू आहे. सध्या जर गोलंदाजी तुम्ही पिंपळगाव संघाची बघितली तर मला नाही वाटत मी जे गेल्या सीझनला बघितली पिंपळगाव संघाची गोलंदाजी आणि या सीझनला जी गोलंदाजी बघतोय सध्या मला पिंपळगाव संघ एक परिपूर्ण संघ दिसतोय. गोलंदाजीमध्ये प्रचंड मोठी आपण बघतोय की हा बदल हा फरक आहे. कारण की त्यांचं स्पिरिट आहे. अगदी हाफपिच क्रिकेटमध्ये ते बेताज बादशाह तर आहेतच पण फुलपिच क्रिकेटमध्ये देखील त्यांनी आतापर्यंत एक अद्भुत अशा प्रकारचं काम केलं आणि प्रचंड मोठी प्रगती आहे. 9 चेंडू 23 धावांची गरज. पटका चांगला है, खींच के खेला है, ये गेंद भी जाएगी बाउंड्री लाइन के पार, गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंद बाज को सजा, तुकई टाइगर पारगांव करा, जब अच्छा दिया बाजा, ये है शानदार छक्का. हा षटकार धावसंख्येला जातोय पुढे घेऊन 33 वरती धावफलक पोहोचलाय. अमोल नातूच्या गोलंदाजीवरती दोन बॅक टू बॅक डॉट चेंडू नंतर षटकार. हा इथे अमोल नातूला यश शिंदेची ताकद समजण्यासाठी पुरेसा होता पण पाठीमागचे 2 बॉल डॉट आले त्यामुळे निश्चितपणे अमोल नातूची कॉन्फिडन्स देखील चांगला आहे. पण मला असं वाटतं की एका मोठ्या फटक्याने भरकटून न जाता पाठीमागच्या चांगल्या 2 बॉल प्रमाणे चांगला फोकस करणं गरजेचं आहे. चांगला बॉल इथे दावेचा कॉल आणि इथे ओहो काय घडलंय यश शिंदे बाद आहे की नाही. तिसऱ्या पंचांची केली मागणी पण या मोमेंटला रन आउट करणं मॅचचा टर्निंग पॉइंट या धावेची खरंच गरज होती का. धावेची गरज होती पण मोमेंट चुकीची होती. डेफिनेटली मुवमेंट चुकीची होती. तिसऱ्या पंताच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय संबंध महाराष्ट्रामध्ये एक गाजलेलं अंपायरिंग स्क्वॉड म्हणून ज्यांच्याकडे खरं ज्यांचं मोठं नाव आहे सन्माननीय स्वप्नील उर्फ भैया काकडे सर. खरं अगदी सीझनच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 13 पंच निश्चितपणे प्रोफेशनली काम करतात आणि फेकी गोलंदाजीचे दौंड तालुक्यातील सर्वोत्तम पंच म्हणून आपण बघतो की स्वप्नील काकडे सरांना बघतो आहोत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय फलंदाज या ठिकाणी बाद. चुकीचा डिसिजन बघायला मिळाला इथे जितेंद्र शेळके यांचा. यश शिंदे खरं डॉट बॉल खेळले देखील असतील पण त्यांनी मॅचला उभं केलं होतं. आता फक्त यश तर मिळालं होतं, शिखर तर बांधलं होतं पण त्या शिखरावरती कळस बांधण्याचं काम हे आता इथून पुढे करायचंय. पण कळस बांधू शकेल का. सेट बॅटर जर अशा प्रकारे तुम्ही रन आउट करत असाल तर हे स्वतःच्या पायावरती एक मोठा दोंडा मारून घेतलाय किंवा क्रिकेट मधली ही आत्महत्या देखील आपण म्हणू शकतो. बजरंग जाधव बजरंग निंबाळकर. क्रिकेटमध्ये अशी काही नावं असतात की आमच्या तोंडपाठ असतात. अगदी ते बजरंग जाधव थोडेसे अंपायर आहेत पण ते संबंध चांगले असल्यामुळे ते तोंडात शब्द बसलेले असतात त्यामुळे असं होतं कधी कधी. हरकत नाही. धावसंख्या 33, 7 चेंडू 17 धावांची गरज. या बॉलवरती मोठा फटका महत्वाचा आहे. पुलरलेनचा वा सुंदर चेंडू आहे. काय गोलंदाजी आहे आणि 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. एक सिंगल इथे मिळाले. 6 चेंडू 16 धावांची गरज करताना अमोल नातूचं कौतुक करावं लागेल. 6 बॉल 16. अमोल नातूचं खरंच कौतुक केलं पाहिजे. आता मी का म्हणेल ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळायला सुरुवात करतो फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सुरुवातीला आपल्याला सपाटून मार बसतो. सुरुवातीला आपल्या नावावरती बरेचसे नकोशे रेकॉर्ड होतात पण अशा वेळेला खचून न जाता
जो उभा राहतो, जो लढत राहतो, तोच पुढे जाऊन चॅम्पियन बनतो. सुरुवातीला मांडवगण पराठा या ठिकाणी अमोल नातूला 6 चेंडूवरती 6 षटकार बसले होते, पण तिथे अमोल नातू कचला नाही. अमोल नातू लढत राहिला, त्यानं स्ट्रगल करत राहिला आणि आज हे अमोल नातूचं एक दैदिप्यमान यश आपण बघतोय. अमोल नातू व्हायचं असेल तर स्ट्रगल करावं लागेल, अमोल नातू व्हायचं असेल तर लढत राहावं लागेल आणि अमोल नातू व्हायचं असेल तर जिद्दीने लढत राहिलं पाहिजे. शेवटचे 6 चेंडू, संकेत काकडे गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 15 किंवा 16 धावांची गरज आहे. लीग मॅच आहेत, त्यामुळे आपण बघतो की प्रत्येक मॅचचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. 15 झाले तर मॅच टाय होईल आणि टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर होईल. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती संकेत काकडे, समोर बाहुबली हिटर जितेंद्र शेळके. पहिला बॉल उंच आकाशात, फटका दमदार आणि हा बाहुबली चमकता चमकता विजलाय. काय घडलंय नेमकं बघणं आता महत्वाचं राहील. तिसऱ्या पंचांचा निर्णय. पहिल्याच बॉल वरती आपण बघितलं किती 5 बॉल होते ना, 5-16 आता काय पहिल्या चेंडूवरती जितेंद्र शेळके नावाचा तारा इथे विजला आणि आता मात्र निखिल शिशुपाल नावाचा एक नवीन सितारा मैदानाच्या आतमध्ये येतोय. जेव्हा जेव्हा पारगाव टीम अडचणीमध्ये असते, जेव्हा जेव्हा पारगाव टीम हरली असं जग ओरडून सांगतं, अख्खं मैदान सांगतं पारगाव हरलंय, तेव्हा तेव्हा निखिल शिशुपालला उभं राहताना बघितलंय. एकदा मॅच बघितली वरवड मधली, 2 बॉल 5 होते, निखिल आला, पहिल्या बॉलवरती षटकार, मॅच फिनिश. आता निखिलकडे तशी भूमिका पुन्हा एकदा. पहिला बॉल व इनसाइड आउट शॉट कडक होता, पाठीमागून अमोलला तो आलाय. एक सिंगल तर होईल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगवान हालचाली, दुसरी होते कंप्लीट. गुड शॉट बट 2 धावा, 2 धावा डवपले जातो पुढे. 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. 4 चेंडू 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावा. घडणार काय इथे, कोण होणार चॅम्पियन? एक प्रचंड मोठी उत्कंठा शिगेला पोहोचवणारी मॅच. घडणार काय इथे? मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही परों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथून पुढे काय तुमच्या हातात आहे हे महत्वाचं नाही, तर इथून पुढे तुमची जिद्द किती महत्वाची आहे. तुमची वेळ असेल नसेल, पण अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा असं म्हणून कधी कुणाची वेळ आली नाही. वेळ त्यांची येते ज्यांनी वेळ आणण्यासाठी स्ट्रगल केलेला आहे. स्ट्रगल करावं लागेल चॅम्पियन बनण्यासाठी. 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. 4 बॉल 14, 4 चेंडू 14. पिंपळगावकरांनी खरं रान तापवलंय, रान एवढं तापवलंय की प्रेशर आहे, पावलं थांबली आहेत. कदाचित घडणार काय इथे? कदाचित धड 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 धड. 4 बॉल आणि 14 धावा. यंगस्टर्स खतं पिंपळगाव संघाला मानलं पाहिजे. हाफ पिचचे खेळाडू फुल पिच मध्ये आणले, त्याच्यानंतर एक घट्ट टीम बांधली, टीमचं विभाजन झालं, पण तरी सुद्धा एक भन्नाट गेम. यावेळेला पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, टप्पा पडलाय, बॉल थांबलाय, सिंगल होईल कंप्लीट. फेकी वेगवान, बघता बघता दुसरी धाव. आताच्या 2 धावा, 2 धावांनी धावपले जातो पुढे. धावसंख्या आता 38 वरती पोहोचली. 3 चेंडू 12 धावांची गरज. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे.
यूं जमी पर बैठकर क्यों आसमान देखता है, यूं जमी पर बैठकर क्यों आसमान देखता है, परों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है. या बैला निश्चितपणे आपण बघतोय शॉट मध्ये काही विशेष ताकद नाहीये. एक सिंगल होईल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी हालचाली होत आहेत आणि बघता बघता दुसरी धाव झाली कंप्लीट. यस, आताच्या 2 धावात 2 चेंडू 10 धावांची गरज. एक षटकार एक चौकार. निखिल शिशुपालला खलनायक बनण्याची संधी आहे, पण आतापर्यंत पिंपळगाव संघ हिरो ठरलाय हे मात्र नक्की आहे. पिक्चर मध्ये फक्त हिरो जिंकतो, पण वास्तवामध्ये बऱ्याच वेळा खलनायक देखील जिंकतो वास्तवामध्ये. त्यामुळे निश्चितपणे हिरो आणि खलनायक वास्तविक जीवनामध्ये इथे कुणीही जिंकू शकतं. बघायचंय, सस्पेन्स मोठा आहे. बॉल उंच आकाशात आकाशात आकाशात, बॉल आकाशात आकाशात आणि हातात. इथे जेल टिपलाय. पाठीमागे गुड कॅच आपण बघतोय. ऋषिकेश नातून टिपलेलं एक महत्वपूर्ण स्वरूपात. इथे मॅच जवळपास फिनिश झाली. जवळपास म्हणतो, पूर्ण नाही म्हणू शकत मी, कारण हे क्रिकेट आहे. आम्ही 2 बॉल 13 होताना बघितल्यात, 2 बॉल 17 होताना बघितल्यात, त्याच्यानंतर 1 बॉल 12-13 होताना बघितल्यात, 1 बॉल 8 होताना मी 2 वेळा बघितल्यात. नाही 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 नवीन मॅडम रोहन मैदानच्या आतमध्ये खरं तर कौतुक झालं पाहिजे. प्रेशर खूप चांगल्या प्रकारे हँडल केले संकेत काकडेनं. डेथ ओव्हर मध्ये आतापर्यंत प्रतिभाशाली मारा केलेला आहे. व्हाईट बॉल व्हाईट बॉल. अजूनही 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आणि याच सोबत आपण बघतोय इथे सामना संपलेला आहे. आणि इथे आपण बघतोय SS पासलकर 11 सिद्धेश्वर पिंपळगाव बी या संघानं विजयाची नोंद केलेली आहे. पहिल्या